दंडवत दोनी उतरोनी पांचाळेश्वरी अवस्थान. दोनी उतरोनी, दोनी म्हणजे नाव, त्या नावेतून उतरून स्वामींचं पंचाळेश्वरीला अवस्थान होतं. मार्गेश्वर वैद्ये अष्टमीशी, मार्गशीर्ष महिन्यामध्ये अष्टमी म्हणजे द्वितीया तृतीया तशी अष्टमी. तेथोनी गोसावी बिजे केले, तिथून स्वामी निघाले. पिवळ दरडी वरीला ओतापासी बिजे केले, तेथ डोनी होती ते डोनी वरी आसन. तेथोनी म्हणजे बळेग्राम वरून स्वामी कडा रोकडा आले, कडा रोकड्यावरून पंचाळेश्वरला आले. बाईसे मुख्य करोनी समस्त अवघी भक्तिजने बैसली. स्वामींनी त्या दोन्हीवरती दोन्हीमध्ये बसले. मग बाईसा मुख्य करून सगळे भक्तिजन त्या जहाजेमध्ये त्या नावेमध्ये बसले. जहाज नाही, दोन्ही म्हणजे जहाज कुठं असते? समुद्रात असते. आणि ही कुठं असते? त्याला काय म्हणतात? होडी म्हणतात. होडी होडी. बाईसे रानाईसी दुसरे राहिली, बाईसे नाथो चांग परस नायक. उपासनीये पाठक संतोष आनो मार्तंड काकोस अवधूता दायंबा इंद्र भट्ट इतुकिया भक्तिजना सहित गोसावी गंगा उतरले. किती भक्त सोबत होते? एवढ्या सर्व भक्तजनासोबत स्वामी गंगा उतरले. गुंफेवरील इकडे डोनी लागली, गुंफेच्या म्हणजे जे आजची गुंफा आहे तिकडे वरीलीकडे डोनी लागली. म्हणजे आपण एका पाठात असे की स्वामी कडा रोकड्याला उतरले, इथं असे की गुंफेच्या माग. दोन्ही उतरले नावे कासन झाले, तेथोनी दत्तात्रय प्रभूची गुंफा देखुनी भक्तिजनी दंडवते घातली. तिथून दत्तात्रय महाराजांची गुंफा दिसल्यामुळे भक्तजनांनी दंडवत घातले. मग गोसावी म्हणितले दत्तात्रय प्रभू प्रतिदिनी विजय करीताती. स्वामी म्हणतात की इथं दत्तात्रय महाराज प्रतिदिनी येतात. 3 प्रहर गुंफेशी क्रीडा अनुष्ठान करीताती. 3 प्रहर म्हणजे दुपारी 12 वाजता येतात. 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3 असं. मग नंतर स्वामी म्हणजे खाली आरोगणा करून गुंफेमध्ये विश्रांती. ते हे तीर्थ दत्तात्रय प्रभूंची चरणांकित किंगा, त्यामुळे हे तीर्थ पवित्र आहे. मग गोसावी दत्तात्रय प्रभूची गुंफेशी विजय केले. स्वामी गेले, गुंफे पुढा उभे राहिले. मग गोसावी म्हणितले देखिले गास दत्तात्रय प्रभूची गुंफा स्थाने. मग भक्तिजने गुंफा नमस्करिले. मग गोसावी पंचाळेश्वरी विजय केले. मग स्वामी पंचाळेश्वरला आले. आत्ताच काय त्या मंदिराचं नाव जिथे आमचे स्वामी राहिले ते अवस्थान. भक्तिजनी गुंफा तेथे दुपारची आरोगणा झाली. गुळा झाला, विडा झाला, पहुड झाला. मग गोसावी आसी पंचाळेश्वरी सप्ताहोरात्री अवस्थान. किती दिवस राहिले? 7 दिवस. मार्गशीर्ष वैद्य अष्टमीपासून मार्गशीर्ष वैद्य चतुर्दशी पर्यंत. चतुर्दशी म्हणजे पौर्णिमेच्या आदल्या दिवसापर्यंत चतुर्दशी म्हणतात. एवं 7 गोसावी आसी पुढील लिंगाची देवळी 2 प्रहराचा पूजा सुरू होय. तिथं अवस्थानाच्या तिथे आरोगणा होय. पंचाळेश्वराचा चौकी पहुड होय. चौकामध्ये पहुड व्हायचं स्वामी. मग तीही सांजा सगळी होय. मग 3 सांजेला थंडीचे दिवस असतील, सगळी होय. तेथे गोसावी तापत. स्वामी तिथे शेक घ्यायचे. अंगणी निंब भिडी पिंपळ. अंगणामध्ये खूप लिंब होता आणि त्याला चिटकून पिंपळ.
असं बोलतात की त्या पिंपळाच्या झाडाखालीच अवस्थान होतं. पिंपळातळी विहरण तिथं. ते पिंपळातळीचं आसन राहिलं नाही म्हणतात आता. मल्लीनाथाची देऊळी, लिंगाची देऊळी विहरण तिथंच. एवढे स्थान होते. गावा ईशान्ये पिंपळ येथची अग्निष्टिके विहरण. गावाच्या ईशान्येला पिंपळ तिथंही आसन आणि येथची तिथेच अग्निष्टिका म्हणजे जिथं होम वगैरे पेटवतात तिथं विहरण. गावापूर्वे गंगेची थडिये निंब तेथ विहरण. गावाच्या पूर्व दिशेला लिंब त्याच्या तिथं विहरण. गावांतू बारवीचा देऊळी विहरण. गावात 12वीचा देऊळ होतं तिथे विहरण. तिरी विहरण नदीच्या काठावरती विहरण स्थान आहे तिथेही आसन होतं विहरण स्थान होतं. अशा प्रकारे दोन्ही उतरवणी पंचाळेश्वरी अवस्थान या लीलेचं आपण चिंतन केलं. पंचाळेश्वर तीर प्रशंसा प्रसंगी दत्तात्रय प्रभू श्री प्रभू एकत्र भोजन कथन. म्हणजे वेगवेगळे मत आहे. चरित्रातलं वेगळं, वांदेश्वर पाठ वेगळा, आता धानाईचा पाठ वेगळा. सर्वज्ञे पंचाळेश्वरासी विजय केले. दुसरं मत स्वामी पंचाळेश्वरला आले. तेथ अवस्थान झाले. उदयाचा पूजा सुरू झाले. अनंतरे सर्वज्ञ बाईसा भक्तजना समवेत गंगा तीरा विजय केले. गंगा तीरला आले. श्री दत्तात्रय प्रभूचे या भोजन गुंफा स्थाना विजय केले. आता कुठे आलेत स्वामी? हा, ती फक्त दत्तात्रय प्रभूंची गुंफा. आता कुठे? भोजन गुंफा स्थाना. मग भोजन गुंफा स्थान कोणते? आतमध्ये. तेथ उत्तराभिमुख चरणचारी उभया ठाकोनी उजवी. नाही, भोजन गुंफा स्थान म्हणजे तेच वरच घेतलेलं आहे. ती आत्मऋषीची गुंफा आणि ही दत्तात्रय महाराजांची गुंफा असं आहे ना. जिथे दत्तात्रय महाराज येत भोजन करतात ते. मग तेथ उत्तराभिमुख चरणचारी उभया राहुनी उजवेनी श्रीकडे आत्मतीर्थाकडे दाखविले. तिथं उभं राहिले उत्तरेकडे तोंड करून आणि स्वामी दाखवलं श्रीकराने. आणि भक्ती जना सर्वज्ञे म्हणितले हे देखिले गा हे तीर. जे हे संपूर्ण तीर दत्तात्रय प्रभूंचा चरणी चरणांकित. दत्तात्रय महाराजांच्या चरणाने चरणांकित झालेला आहे. आत्मतीर्थ येथील दत्तात्रय प्रभूचे भोजन स्थान. ह्या काठावरती दत्तात्रय महाराजांचं भोजन स्थान आहे. येथ दत्तात्रय प्रभू आणि श्री प्रभू एकत्र आरोगणा झाली. इथे दत्तात्रय महाराजांची आणि श्री प्रभू बाबांची एकत्र आरोगणा झाली. ते हे गुंफा स्थान किंगा तो भक्ती जनी म्हणितले जी जी येथ दोन्ही देवाशी आरोगणा कवने काळी झाली. भक्तजन म्हणतात कोण्या काळी झाली? श्री प्रभू रुद्धपूर प्रांती अवतार स्वीकरीला. श्री प्रभू बाबाने काय केलं? रुद्धपूर प्रांतामध्ये अवतार स्वीकार केला. कोणतं गाव आहे? काटसूर. एकी वासना मातुर. वेदाध्ययन केले. कुठे केलं वेदाध्ययन? परमेश्वरपूरला तिकोपाध्याकडे. मग 12वेचा मठी क्षेत्र संन्यास घेतला आणि मग तिथं संन्यास स्वीकारला. तया गुरुचे नाव कमळारण्य. गुरुचं नाव काय आहे? ज्यांच्यापासून संन्यास स्वीकारला त्या गुरुचं नाव कमळारण्य गुरु. आणि स्वामींचं नाव काय होतं त्यावेळेस? विबुधारण्य नाव होतं. तया गुरु समवेत गंगा तीरी साष्टी पिंपळ गावा विजय केले. आणि त्या गुरु सोबत श्री प्रभू बाबा कुठे आलेले? साष्टी पिंपळगावला आलेले. आत्ताच तिथं सोमनाथ करतो ना आपण अलीकडं. ते साष्टी पिंपळगाव आहे. पंचदेवळा वगैरे ते पंचलिंग वगैरे. तेथ 5 देऊळिया सप्तरात्र अवस्थान झाले. कुणाला? तेथ श्री प्रभू दंडधारी संन्यासू स्वीकरीला. इथे क्षेत्र संन्यास होता आणि तिथं कसा स्वीकार केला? दंडधारी. म्हणजे ते नाही का असा दंड पुढे ठेवतात आणि मग त्या दंडावर हात ठेवून असं जप करतात. दंडधारी संन्यासी. आणि क्षेत्र संन्यास म्हणजे त्या क्षेत्रामध्ये राहणे. जसं आबाईचं आमच्या रामसगावलाच राहत होत्या.
मग एकूदी श्री प्रभू पंचाळेश्वरा पुढी येसी विजय केले. एक दिवस श्री प्रभू बाबा पंचाळेश्वरला भिक्षा मागण्यासाठी गेले. पुढी केली, भिक्षा केली. भोजना लागी गुंफा स्थाना विजय केले आणि भोजन करण्यासाठी गुंफा स्थानाकडे आले. तर मध्यान काळी ते तसे दत्तात्रय प्रभू विजय केले. तर मध्यान काळामध्ये तिकडून दत्तात्रय महाराजही आलेले आहेत. मग दोही देवा भेटी झाली, दोन देवाची भेट झाली. अशा दोन्ही देवाच्या भेटी आठवायच्या. आठवा, दोन्ही देवाच्या भेटी आठवायच्या इथून मागच्या. कुणाची? चक्रपाणी महाराज आणि दत्तात्रय महाराजाची. अजून दोन्ही देवाची भेट. क्षेत्र खाजला, हा, किंवा त्याही अगोदर ज्ञानशक्ती स्वीकार. तिथं काय आहे? दोन्ही देवाची भेट. पण ते दोन देव कोणते? हा, आणि आमचे स्वामी. अजून दोन्ही देवाची भेट. फलटणला कोणाच झाली? नाही नाही, संबंध आहे. भेट भेट आहे. पण अजून भेट राहिली एक. आठवा. हा, चक्रपाणी महाराज आणि श्री प्रभू बाबांची कुठे झाली? द्वारकेला झालेली. आता एकूण किती भेटी झालेल्या आहेत? 4 झाल्या ना. दोही एकत्र भोजन झाले. दोन्ही देवाला एकत्र भोजन झालं. मग दत्तात्रय प्रभू सह्याद्रा विजय केले. मग दत्तात्रय महाराज सह्याद्री पर्वतावर गेले. एरीकडे श्री प्रभू आत्मतीर्थावरून विज्ञानेश्वरा विजय केले. आता बघा, हे नवीन माहित झालं. मग श्री प्रभू बाबांनी काय केलं? आत्मतीर्थ करून कुठे गेले श्री प्रभू बाबा? आपेगाव, जे आत्ताचं लिंग आहे विज्ञानेश्वराचं, तिथं गेले. तयासी तर्पण केले. त्या लिंगाला तर्पण केलं. बघा, आता आज दत्तात्रय महाराज, आता श्री प्रभू बाबा, नंतर आमचे स्वामी. म्हणजे एका लिंगाला असं धरायचं यांच्या या पाठानुसार की 3 अवताराचा संबंध. तैसेची 5 देवळ्या विजय केले. तसेच इकडे आले 5 देवळ्याकडे. तेथ सकळ प्रतिमासी खेळू केला. तिथे सगळ्या प्रतिमेसोबत खेळ केला. मग श्री प्रभू गुरु कमळारण्य ते पिंपळगावी राहिले. मग श्री प्रभूचे जे गुरु होते कमळारण्य, ते पिंपळगावलाच राहिले. आणि श्री प्रभू दुंडी राऊळा शुक्ल भट्टा समवेत. मग श्री प्रभू बाबा दुंडी राऊळ आणि शुक्ल भट्टाच्या सोबत कुठे गेले? द्वारावती विजय केले. अंक तिथून आमचे स्वामी आपले हे चक्रपाणी महाराज म्हणजे जिथे क्रीडले ते द्वारकेला श्री प्रभू बाबा आता तिथे गेलेले आहेत.